मात्र आज खरं तर रविवार आहे, सुट्टी आहे. मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल, शाळा असेल, त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होती. त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठा त्रासाला सामोरं जावं लागेल? हे माझी मुंबईकरांना विनंती आहे, आपण थोडं आता ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतं आहे त्यांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे. कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे, पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे. एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे, केवळ मराठा समाज नाही, कोणत्याही समाजाकरता होईल. मला वाटतं एक संवेदनशील प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देतं आहे, याच्यामध्ये दोन्ही बाजूने संवेदना आहेत. म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतो आहे तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं रेल्वे रुळांवर उतरणं असेल, चर्चगेट स्टेशन, सीएसटी स्टेशनवर अडवणूक करणं असेल, रस्ते थांबवणं असेल, हा जो त्रास दिला जातोय यावर काय तोडगा आहे? असे माननीय जरंगे पाटीलांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका, जनतेला त्रास होईल असं करू नका. मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील, तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना. त्याच्यामध्ये मला वाटत नाही. आणि स्वतः ते जरंगे पाटीलच सांगतायत. मला वाटतं त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे. जरंगे पाटील असं म्हणाले की बैठका सुरू आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही, उद्यापासून पाणी सुद्धा बंद करणार आहे, कठोर उपोषण सुरू करतो. नाही असं आहे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती यांच्यासमोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलो ना. म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री महोदय गावाला गेले नाही, त्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलो आहे. पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या, मग त्यांनी आता 5 वाजता वेळ दिलेली आहे. यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघावा. काल एक म्हणजे शरद पवार यांचं एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली की 72% द्यावं, केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी. परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो का? सरकारला घटनेत बदल करून हे केलं जाऊ शकतं असं त्यांनी सूचित केलं. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाच्या अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहे. हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही आहे. पण असं वाटतंय का की ते सरसकट असं ओबीसी मधून खरं ह्यांना आरक्षण देणं शक्य होऊ शकतं? हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल. जाहीर करा त्यांनी भूमिका, त्याच्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे ही काही हे असं आहे, हे ज्ञानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता त्यांनी देऊ नये. आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं, देता शरद पवारांनी सांगा, पवार साहेबांनी घेऊ, आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. नाही, त्यांनी 2 दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केली नाही. मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. कोणी कोणाला भेटू शकतो ना. त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे. भेट जरंगे पाटलाने भेट घेतल्यानंतर जरंगे पाटलांनी त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला भेटायला आलं बरोबर आहे, पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ शकता, एक जाहीर करा हो किंवा नाही म्हणून. एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय आम्हाला त्या भेटीमध्ये कुणी भेटावं ना भेटावं हा प्रश्न कुठे येतो. आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.